वाळवणाच्या रेसिपीतला अगदी खास पदार्थ म्हणजेच सर्वांच्याच आवडीचा साबुदाणा बटाटा चकली. या चकल्या पाहना कढईमध्ये गेल्यावर अगदी दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत. चकल्यांना रंगसुद्धा अगदी सुरेख असा आलेला आहे. चकल्या खाताना बऱ्याच वेळेला तळल्यानंतर कडक होतात, बनवतानाही चोऱ्यामधून तुकडे पडतात. सोबतच खाताना कस लागू नये यासाठी मी एक ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चकली अतिशय हलकी फुलकी पोकळ आणि खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे. अगदी गोल गरगरीत अशा या चकल्या बनवून तयार होतात. खास पद्धतीने आज आपण खुसखुशीत अशा या साबुदाणा बटाटा चकल्या बनवतोय. साबुदाण्याच्या तुलनेत बटाटा किती घ्यायचा हे वजनी प्रमाणासह सांगितलेलं आहे. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर पटकन सुरुवात करूयात. साबुदाणा बटाटा चकल्या बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो साबुदाणा सुरुवातीला घेणार आहोत. कोणत्याही कंपनीचा साबुदाणा तुम्ही इथे घेतला तरीही चालणार आहे. अगदी वजनी प्रमाण इथे मी समजावून सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर का पापडाचा छोटा मोठा बिझनेस जर का करत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अगदी फायदेशीर ठरणार आहे. असा वजन काटा तुमच्याकडे जर का उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धा किलो साबुदाणा किराणा दुकानातून विकत आणायचा आहे. आता हा साबुदाणा आपल्याला अगदी मऊसूत रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. थोडंसं पाणी अगदी जास्तीचंच घालायचं, म्हणजे साबुदाणा खिचडी करता जसं आपण साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं पाणी यामध्ये घालून आपल्याला हा साबुदाणा रात्रभर असा अगदी हाताने तुटला जातोय किंवा भुगा होतोय असाच आपल्याला हा साबुदाणा इथे भिजत घालून घ्यायचा आहे. साबुदाणा तर इथे आपण भिजत घालून घेतलेला आहे. आता या अर्धा किलो साबुदाण्याच्या तुलनेमध्ये बटाटा किती घ्यायचा तर ते सुद्धा अगदी वजनी प्रमाणामध्ये इथे मी समजावून सांगितलेलं आहे. तर आपल्याला हा बटाटा इथे 2 किलोच्या प्रमाणात घ्यायचा आहे. 2 किलो हे बटाटे इथे मी उकडून घेणार आहे. आता आपल्याला हा साबुदाणा जो आहे ना तर तो शिजवून घ्यायचा आहे. तुमच्या घरातील जाड तळाचं असं एखादं पातेलं घ्या. यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास सुरुवातीला पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठीच ठेवायची आहे, म्हणजे पाणी अगदी पटकन गरम होईल. आता हा साबुदाणा इथे आपण अगोदर मोकळा करून घेतलेला आहे, त्यामुळे या पातेल्यामध्ये घालून घेण्यासाठी अगदी सोपा झालेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला अगदी कमी गॅसवरती असा सतत हलवत परतून घ्यायचा आहे, कारण तो थोड्या वेळाने चिकट होतो आणि मग तळाशी लागू देखील शकतो. तर इथे आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की साबुदाणा खाली पातेल्याला लागू नये किंवा करपू नये, एवढी काळजी मात्र घ्यायची आहे. सतत हलवत अगदी कमी गॅसवरती हा साबुदाणा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकताय या पद्धतीने साबुदाणा शिजवून घेतला ना की साबुदाणा बटाटा चकली अतिशय खुसखुशीत या स्वरूपात बनवून तयार होते. खाताना अजिबात कचकच लागत नाही आणि शिवाय चकली कडकही होत नाही. साबुदाणे अख्खेच्या अख्खे कधी कधी काय होतं तळल्यानंतर सुद्धा कडक लागतात, तर असं अजिबात होणार नाही. त्यामुळेच इथे आपल्याला ही महत्त्वाची प्रोसेस करणं गरजेचं आहे. आता इथे हा साबुदाणा अगदी स्लो गॅसवरती इथे मी शिजवून घेत आहे. थोडंसं अगदी मला इथे पाणी कमी वाटत आहे, त्यामुळे पुन्हा इथे अर्धा ग्लास मी पाणी यामध्ये घालून घेतलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून टोटल 2 ग्लास पाणी आपण या पातेल्यामध्ये घालून घेतलं आहे. अगदी 10 मिनिट आपल्याला स्लो गॅसवरती झाकण ठेवून हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटानंतर इथे अगदी व्यवस्थित हा साबुदाणा वाफेवर शिजला देखील जातो. खाली करपू नये याची एवढी काळजी घ्यायची आहे. साबुदाणा अगदी परफेक्ट आपला इथे शिजत आलेला आहे. गॅस बंद करून असाच हा साबुदाणा झाकून वाफेवरती ठेवून द्यायचा आहे. सोबतच आपण पुढची तयारी करूयात. सुरुवातीला आपण जे 2 किलो बटाटे घेतले होते ना तर ते सर्वच बटाटे इथे मी उकडून साल काढून असे घेतलेले आहेत. बटाटे थोडेसे थंड करून घ्या, म्हणजे हाताला चटका वगैरे बसणार नाही. बारीक किसणीच्या मदतीने आपल्याला बटाटा असा किसून घ्यायचा आहे, किंवा मग स्मॅशरने तुम्ही हा बटाटा स्मॅश देखील करू शकता. पण काय होतं ना, कधी कधी स्मॅश करताना बटाट्यामध्ये गाठी गुठळ्या राहू शकतात, तर असं होऊ नये यासाठीच आपल्याला इथे हे सर्वच बटाटे किसून घ्यायचे आहेत. आता हा जो काही आपण साबुदाणा वाफवून घेतला होता, म्हणजे शिजवून घेतला होता, त्यामध्ये हा सर्वच किसून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. पुन्हा इथे मी गॅसची फ्लेम सुरू केलेली आहे. चवीपुरतं यामध्ये मीठही घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा कमी गॅसवरती सतत हलवत हा साबुदाणा 5 ते 10 मिनिटं पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे, एकत्रित असा करून घ्यायचा आहे. तळापासून हे मिश्रण मिक्स झालं पाहिजे एवढी इथे काळजी घ्यायची आहे. सर्वच मिश्रण एकत्रितपणे मिक्स करता यावं यासाठीच मी सुरुवातीला मोठं असं पातेलं घेतलेलं आहे जाड तळाचं.
तुमच्याकडे सुद्धा असं मोठं जाड तळाचं पातेलं असेल तर त्याचा शक्यतो वापर करावा. तुम्हाला जर का यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालायची असेल तर साबुदाणा आणि बटाटा असा शिजवून घेतानाच यामध्ये ती मिरची ॲड करून घ्या. म्हणजे काय होतं ना की नंतर कच्चंच जर का आपण मिरची वगैरे घातली ना तर त्याचा चकल्या वाळल्यानंतर किंवा सुकवून घेतल्यानंतर तळल्यानंतर त्याचा ठसका लागू शकतो. म्हणूनच इथे मिरचीसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायची आहे अशी वाफेवर. त्यामुळे त्यांचा ठसका वगैरे येत नाही खाताना. आता आपल्याला अगदी व्यवस्थित तळापासून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. एवढी इथे काळजी घ्यायची आहे की मिश्रण तळाशी लागू नये. परफेक्ट असं चकल्यांचं मिश्रण आपलं बनवून तयार झालं आहे. चकल्या बनवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीच्या सोऱ्याचा वापर करत आहे. त्यामध्ये मावेल तेवढं पोर्शन चमच्याच्या मदतीने घालून घ्यायचं आहे, कारण मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटका वगैरे बसू शकतो, तर एवढी काळजी घ्यायची आहे. चमच्याने हवं तेवढं मावेल तितकं पोर्शन यामध्ये सोऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये हवेचा गॅप राहणार नाही, म्हणजे हवा राहणार नाही एवढी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित इथे आपल्याला हे मिश्रण सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. पहिल्या दिवशी तर माझ्याकडे काही ऊन अवेलेबल नव्हतं, म्हणूनच मी इथे प्लास्टिकच्या कागदावरती या चकल्या अशा पाडून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर का लगेचच ऊन उपलब्ध असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा या चकल्या बनवल्या तरी पण चालणार आहे. दुसऱ्या दिवशी मात्र यांना कडकडीत असं ऊन देऊन घ्यायचं आहे, कारण हा पदार्थ आपण वर्ष ते 2 वर्ष टिकवणार असतो, त्यामुळे ऊन देणं गरजेचं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय चकल्या पाडताना अजिबात तुकडे वगैरे पडले नाहीत. मस्त गोल गरगरीत अशा या इथे साबुदाणा बटाटा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. रंग आणि टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकताय, काय अप्रतिम असंच आलेलं आहे मस्तच. साबुदाण्याच्या तुलनेत बटाटा किती घ्यावा याचं अगदी परफेक्ट प्रमाण इथे जमलेलं आहे. त्यामुळेच आहे ना, अगदी मी सांगितलेलं परफेक्ट प्रमाण तुम्हीसुद्धा घ्यायचं आहे आणि मस्त अशा या खुसखुशीत 2 ते 3 वर्ष टिकणाऱ्या साबुदाणा बटाटा चकल्या बनवायच्या आहेत. पहिल्यांदाच जरी तुम्ही या साबुदाणा बटाटा चकल्या बनवणार असाल ना तरीसुद्धा अगदी परफेक्ट जमणार आहेत. अगदी नवशिक्यांनासुद्धा हे प्रमाण जमणार आहे किंवा हे रेसिपी जमणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर का आजपर्यंत या साबुदाणा बटाटा चकल्या बनवल्या नसतील तर नक्की बनवा ह्या उन्हाळ्यामध्ये. तुम्ही इथे पाहू शकताय की थोडंसं ऊन पहिल्या दिवशी गॅलरीमध्ये आलेलं आहे, तर तेवढं ऊन पुरेसं आहे. पण पुढचे 2 दिवस मात्र या चकल्यांना मी कडकडीत ऊन इथे देऊन घेणार आहे, कारण वर्षभर हा पदार्थ आपण टिकवणार असतो, त्यामुळे ह्यांना ऊन देणं गरजेचं आहे. त्यामुळेच आहे ना, या पदार्थाला बुरशी वगैरे लागत नाही, जाळी अळी अशी काहीच लागत नाही. अगदी व्यवस्थित आपल्याला इथे हे काम उन्हाळी वाळवणाचं करायचं आहे. त्यामुळे अगदी छोट्या टिप्ससुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. चकल्यांना रंग पहा ना, काय मस्त पांढरा शुभ्र असा आलेला आहे. अजिबात चकल्या काळ्या वगैरे पडल्या नाहीत, तुकडे देखील पडले नाहीत. गोल गरगरीत अशा या आपल्या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. आता या चकल्या लगेच तळूनसुद्धा पाहूयात. इथे मी कडकडीत असं मध्यम तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक एक करून आपण सुरुवातीला इथे मी तुम्हाला चकलीची साईज दाखवते. तर दुप्पट तिप्पट अशा या चकल्या तेलामध्ये गेल्यावर फुललेल्या आहेत. तुम्ही तर पाहू शकताय. थोडंसं खिडकीमधून ऊन आलेलं आहे, त्यामुळे थोडासा इथे जास्त ब्राईटनेस व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण तुम्हाला चकलीची साईज तर दिसत आहे ना, किती मस्त खुसखुशीत अशा आजच्या ह्या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. हलक्या फुलक्या पोकळ आणि खुसखुशीत अशा या साबुदाणा बटाटा चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. सर्वांच्याच आवडीचा असा हा साबुदाणा बटाटा चकल्या. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नेहमीप्रमाणे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनाही असे छान छान व्हिडिओज अगदी छोट्या टिप्ससोबत पाहता येतील. साबुदाणा आणि बटाट्याचं अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे तेलामध्ये गेल्यावर सुद्धा चकल्या अगदी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. चकलीची साईज तुम्ही इथे पाहू शकताय. दुप्पट तिप्पट असा या चकल्या इथे फुलून तयार झालेला आहे. साबुदाणा अतिशय व्यवस्थित फुलून तयार झालेला आहे, अजिबात इथे कडक झालेला नाही आहे. मस्त पोकळ आणि खुसखुशीत अशी इथे आपली चकली बनवून तयार झालेली आहे. पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय.